मराठा विद्या प्रसारक समाज संचलित विधी महाविद्यालयात दिनांक 21 फेब्रुवारी 2026 रोजी अभिरूप न्यायालय स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले। विद्यार्थ्यांना न्यायालयीन प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा आणि सैद्धांतिक ज्ञानाला व्यावहारिक जोड मिळावी या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला। कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन आणि भारतीय संविधान पूजनाने झाली। प्राचार्य डॉक्टर संध्या गडाख यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला। स्पर्धेचे संयोजन प्राध्यापक डॉक्टर मनोज पेखळे सर यांनी केले। त्यांनी विद्यार्थ्यांना खटल्याची मांडणी, अर्जलेखन, साक्षीदारांची उलट तपासणी तसेच प्रभावी युक्तिवाद याबाबत मार्गदर्शन केले। स्पर्धेत विद्यार्थ्यांनी फिर्यादी आणि प्रतिवादी पक्षाचे वकील, साक्षीदार आणि न्यायालयीन अधिकाऱ्यांच्या भूमिका आत्मविश्वासाने साकारल्या। कायद्याच्या कलमांचा अचूक संदर्भ देत मुद्देसूद युक्तिवाद सादर करण्यात आला। साक्षीदारांच्या जबाबातील विसंगती अधोरेखित करत न्यायालयीन शिष्टाचाराचे पालन करण्यात विद्यार्थ्यांनी प्रावीण्य दाखवले। परीक्षक म्हणून न्यायाधीश भूषण देवरे उपस्थित होते। त्यांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे परीक्षण करून कायदेशीर बारकावे समजावून सांगितले। त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष न्यायालयीन वातावरणाचा अनुभव मिळाला। या उपक्रमात शिक्षक वृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। अभिरूप न्यायालय स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढून भविष्यातील वकिली व्यवसायासाठी आवश्यक कौशल्य विकसित होण्यास हातभार लागला। प्राध्यापक वृंद आणि विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांना नमस्कार। सर्वप्रथम आपल्या महाविद्यालयाच्या वतीने मी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करतो। आजच्या या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून उपस्थित राहिल्याबद्दल मी ॲडव्होकेट श्री भूषण देवरे सर यांचे मनपूर्वक स्वागत करतो। सर, आपल्या व्यावसायिक अनुभवामुळे आणि न्यायालयीन कामकाजाच्या सखोल ज्ञानामुळे नक्कीच आमच्या विद्यार्थ्यांना आजच्या प्रात्यक्षिकाद्वारे भविष्यात ॲडव्होकेसीमध्ये निश्चितपणे मदत मिळेल। तुम्हाला काय शिकवणार आहे तर सगळ्यात महत्त्वाचं संशोधन कसं करावं, मेमोरियल्स कसे तयार करावे, न्यायालयीन शिष्टाचार कसा पाळावा, प्रश्नांना तत्परतेने उत्तरं कशी द्यावी आणि सगळ्यात महत्त्वाचं आत्मविश्वासाने कसं उभं राहावं। तर नक्कीच आज आपली ही स्पर्धा मुलांना या सगळ्या गोष्टी शिकून जाईल अशी मला अपेक्षा वाटते, अशी मला खात्री आहे। आणि इथे ही स्पर्धा एखाद्या संघाला हरवण्यासाठी तर नक्कीच नाही आहे, तर केवळ स्वतःच्या भीतीवरती विजय मिळवण्यासाठी एवढं सगळ्यांनी लक्षात ठेवावं आणि आपला लेवल बेस्ड परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न करावा। आणि मी सगळ्या विद्यार्थ्यांना, इनफॅक्ट सगळ्या स्पर्धकांना पुन्हा शुभेच्छा देतो।